यारो मुंबई आर्मी रॅली भरती 2026 तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आज यारो मुंबई आर्मी रॅली भरतीचं ग्राउंड झालं 6 फेब्रुवारीला। आणि ज्या विद्यार्थ्यांचं यारो मुंबई आर्मी रॅली भरतीचं ग्राउंड झालं त्यांचाच अनुभव मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। एका बॅचमध्ये आज किती पोरं रनिंगसाठी सोडले, एका बॅचमधून किती पोरांना रनिंगमध्ये पास केलं, एक्सिलेंटचे किती पोरं घेतले, सेकंड ग्रुपचे किती पोरं घेतले, तिसऱ्या ग्रुपचे किती पोरं घेतले, चौथ्या ग्रुपचे किती पोरं घेतले, 1600 मीटर रनिंगसाठी काय टाइम देण्यात आला, आज एक्सिलेंटसाठी किती टाइम दिला, सेकंड ग्रुपसाठी काय टाइम दिला, तिसऱ्या ग्रुपसाठी काय टाइम दिला, चौथ्या ग्रुपसाठी काय टाइम दिला। ग्राउंडच्या अंदरची ग्राउंडच्या अंदरची पूर्ण प्रक्रिया मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आज ग्राउंड कशा प्रकारे झाले याबद्दल, ग्राउंडच्या अंदर कोणकोणते डॉक्युमेंट लागत आहे, मुलं कोणकोणत्या चुका करत आहे, कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे, कोणकोणत्या आपल्याला चुका करायच्या नाहीये, कागदपत्र कोणकोणते लागत आहे ग्राउंडच्या अंदर, त्याचबरोबर उंची, छाती, वजन किती ग्राउंडच्या अंदर घेऊन राहिलं, संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। आज ग्राउंड कशा प्रकारे झाले याबद्दल यारो मुंबई आर्मी रॅली भरतीचा आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून यारो मुंबई आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असताना 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, यारो मुंबई आर्मी रॅली भरतीचं आज ग्राउंड झालं, तर ते ग्राउंडच्या अंदरची माहिती सांगायच्या अगोदर मी तुम्हाला एक सांगून देतो, आता जे अग्निवीर आर्मी रॅली भरती निघत आहे तर त्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो एक मोठा रूल या ठिकाणी होत आहे, म्हणजे तो की वयोमर्यादामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये मोठा या ठिकाणी चेंजेस या ठिकाणी करण्यात येत आहे। सरकार या ठिकाणी मोठा या ठिकाणी त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो निर्णय त्या ठिकाणी घेत आहे की जे अग्निवीर आर्मी रॅली भरतीमध्ये जे पहिले वयोमर्यादा राहत आहे 17.5 ते 21 वर्षापर्यंत राहत आहे, पण आता त्यामध्ये ते 17 ते 19 वर्षापर्यंत त्यांनी वयोमर्यादा ठेवण्याचा निर्णय ते घेऊन राहिले। ठीक आहे, असे तुम्ही सोशल मीडियावर भरपूर या ठिकाणी पाहिलं, तर आपल्याला या ठिकाणी आवाज उठवावा लागणार आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, कारण की पहा विद्यार्थी मित्रांनो, हा जो या ठिकाणी खूप मोठा अन्याय या ठिकाणी आहे। सरकार जे वारंवार या ठिकाणी मुलांवर अन्याय या ठिकाणी करत आहे, कारण की याच्या अगोदर जरी आपण पाहिलं तर याच्या अगोदर जे विद्यार्थी मित्रांनो जे परमनंट भरती निघत आहेत अग्निवीर, तर ते जे विद्यार्थी मित्रांनो कॅन्सल केली, अग्निवीर भरती केली त्याचा, ठीक आहे, 4 वर्षासाठी। त्यानंतर याच्या अगोदर जे विद्यार्थी मित्रांनो मुलांचे जर आपण पाहिलं लॉकडाऊनमध्ये 3-4 वर्ष भरती निघाली नव्हती, 3 वर्ष भरती निघाली नव्हती, त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचं जे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी नुकसान झालं होतं। तर सरकारला एकच विनंती आहे, जे वयोमर्यादा आहे 17.5 ते 23 वर्ष आपण या ठिकाणी केली पाहिजे, जेणेकरून इतर विद्यार्थ्यांचा भरतीमध्ये वय बसलं पाहिजे, कारण की भरपूर विद्यार्थ्यांचं एज बार या ठिकाणी यावर्षी मूल्य झालेले आहे। 17.5 ते 19 न करता 17.5 ते 23 वर्षापर्यंत आपण वयोमर्यादा आपण या ठिकाणी वाढवली पाहिजे, हे सरकारला आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो। पहा विद्यार्थी मित्रांनो, आज यारो मुंबई आर्मी रॅली भरतीचा ग्राउंड कशा प्रकारे झालं, तर आज जे विद्यार्थी मित्रांनो 6 फेब्रुवारीला ग्राउंड कशा प्रकारे झालं, ज्या विद्यार्थ्यांचा ग्राउंड 6 फेब्रुवारीला होते तर ते विद्यार्थी 5 फेब्रुवारीला रात्री त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो रात्री 8-9 वाजतापासून ग्राउंडवर हजर होते। म्हणजे सांगायचं एवढंच की आर्मी भरतीची जी प्रक्रिया आहे एक दिवस अगोदरपासून या ठिकाणी चालू झाली राहते, म्हणजे आपल्याला एक दिवस अगोदर आपल्याला या ठिकाणी पोहोचायचं आहे। ज्या विद्यार्थ्यांचा 6 फेब्रुवारीला ग्राउंड होतं तर ते विद्यार्थी 5 फेब्रुवारीला रात्री 7-8 वाजतापासून ग्राउंडवर हजर होते, तर त्यांना ग्राउंडच्या अंदर एंट्री दिली। एंट्रीच्या वेळेस 2 डॉक्युमेंट चेक करत आहे, आधार कार्ड आणि हॉल तिकीट, ह्या 2 डॉक्युमेंटवर मुलांना गेटच्या अंदर एंट्री दिला जात आहे। आणि हे जर 2 डॉक्युमेंट नसेल तर आपल्याला घरी पाठवले जाते, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर हे 2 डॉक्युमेंट घेऊन विद्यार्थ्यांना गेटच्या अंदर एंट्री दिली। एंट्री दिल्यानंतर त्या ठिकाणी ग्राउंडच्या अंदर मुलांना बसून ठेवलं जातं, त्याचबरोबर हाईट मुलांची त्या ठिकाणी घेतल्या जातं स्टार्टिंगला, ज्यांची जर हाईट नाही बसली तर त्यांचं सुद्धा त्या ठिकाणी ग्राउंड होतं, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर हाईट वगैरे झाल्यानंतर तिथं मोजल्यानंतर ज्यांच्या हाईटनी बसली त्यांचा पण ग्राउंड त्या ठिकाणी होत आहे। त्यानंतर मुलांना गेटच्या अंदर बसून ठेवला जात आहे, ग्राउंडच्या अंदर बसून ठेवला जातं 12 वाजेपर्यंत त्या ठिकाणी काहीच होऊन नाही आलं। जसे 12 वाजले तसे त्या ठिकाणी भरतीची प्रक्रिया त्या ठिकाणी चालवत आहे। जसे 12 वाजले तसे जे विद्यार्थी मित्रांनो मुलांचे हॉल तिकीट स्कॅन केलं जात आहे आणि मुलांना ग्राउंडच्या अंदर घेतलं जात आहे अंदर। आणि त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो ज्यांनी 2 पेपर पास केले तर त्यांचं जे ग्राउंड आहे वेगळं होत आहे, त्यांना टाइम लागत आहे, त्यांचं जे ग्राउंड आहे सगळं शेवटी घेतलं जात आहे। जे विद्यार्थी 2 पेपर पास झाले तर त्यांचं ग्राउंड वेगळं होत आहे आणि त्यांनी रनिंग काढल्यानंतर त्यांना जे विद्यार्थी मित्रांनो 2 पैकी 1 त्या ठिकाणी चूज करायला लावत आहे। ठीक आहे, अशा प्रकारे ग्राउंड आहे। तर आज जर पाहिलं आपण हे काही प्रक्रिया झालं, जसे 12 वाजले तसे हॉल तिकीट स्कॅन केला, हॉल तिकीट स्कॅन केल्यानंतर मुलांना त्या ठिकाणी गेटच्या अंदर नेलं, त्या ठिकाणी ग्राउंडच्या अंदर नेलं। जो 1600 मीटर रनिंगचा जो ट्रॅक आहे, 400चा जो ट्रॅक आहे, तर त्या ठिकाणी मुलांना नेला आणि त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो मुलांना त्या ठिकाणी 100 पोरं आज एका बॅचमध्ये 100 पोरं रनिंगसाठी सोडले आणि 100 पैकी जे विद्यार्थी मित्रांनो 68 विद्यार्थी आज रनिंगमध्ये पास केले, ज्यामध्ये एक्सिलेंटचे त्यांनी
त्यांनी त्या ठिकाणी 20 पोरं घेतले। सेकंड ग्रुपचे 30 विद्यार्थी होते। तिसऱ्या ग्रुपचे जे विद्यार्थी मिळून 8 विद्यार्थी होते आणि चौथ्या ग्रुपचे सुद्धा या ठिकाणी 9-10च्या आसपास या ठिकाणी होते। तर अशा प्रकारे 65 विद्यार्थी जे विद्यार्थी मिळून आज रनिंगमध्ये केले, पास केले। कोणकोणत्या बॅचमध्ये 70 पण घेत आहे, ठीक आहे। आणि एक्सिलेंटसाठी जो टाईम दिला जात आहे 5 मिनिट 30 सेकंडच्या अंदर एक्सिलेंटसाठी टाईम दिला जात आहे। 5 मिनिट 40 सेकंडपर्यंत सेकंड ग्रुपसाठी टाईम दिला जात आहे। 5 मिनिट 45 सेकंड किंवा 6 मिनिटापर्यंत तिसऱ्या ग्रुपसाठी टाईम दिला जात आहे आणि चौथ्या ग्रुपसाठी जो टाईम दिला जात आहे 6 मिनिट 15 सेकंडपर्यंत टाईम दिला जात आहे। तुम्ही जर एक्सिलेंटमध्ये रनिंग काढली तर 60 मार्क भेटते, सेकंड ग्रुपमध्ये रनिंग काढली तर 48 मार्क भेटते आणि तिसऱ्या ग्रुपमध्ये जर रनिंग काढली तर 38 मार्क भेटते। अशा प्रकारे आपल्याला मार्क भेटत राहते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि हे काही झाल्यानंतर ज्यांनी रनिंग काढली त्यांना तिथं बसून ठेवलं जातं आणि जे विद्यार्थी रनिंगमध्ये फेल झाले तर त्यांना तिथून बॅगा उचलून डायरेक्ट घरी पाठवलं जात आहे, म्हणजे बाहेर केलं जातं। आणि ज्या विद्यार्थ्यांनी रनिंग काढली त्यांना तिथं ग्राउंडच्या अंदर बसून ठेवलं जातं आणि त्यांची जे विद्यार्थी मिळून रातभर तिथं प्रक्रिया चालू राहत आहे। सर्वात अगोदर त्यांना त्या ठिकाणी लॉंग जम्पसाठी नेलं जात आहे। एक्सिलेंट ज्यांनी रनिंग काढली त्यांच्या आधार शिक्के वगैरे दिले जात आहे। एक्सिलेंट सेकंड ग्रुपचा हे काही झाल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी इव्हेंटसाठी नेलं जातं। तर लॉंग जम्प त्या ठिकाणी पहिला इव्हेंट घेतला जातं। लॉंग जम्प जरी नाही पडली तरी दुसरा चान्स आपल्याला भेटते। दुसरं जे झिगझॅग त्या ठिकाणी घेतला जातं। झिगझॅग झाल्यानंतर 10 पुलअप्सचा घेत आहे। 10 पुलअप्सचा जर आपण काढले तर 40 मार्क आपल्याला भेटणार आहे आणि जसजशा कमी काढसान तसे मार्क भेटणार आहे। आणि हे काही प्रक्रिया झाल्यानंतर जे विद्यार्थी ज्यांनी रनिंग काढले एक्सिलेंट सेकंड ग्रुपमध्ये रनिंग काढली असे सुद्धा विद्यार्थी समोर फेल होत आहे। कायच्यात तर 5 विद्यार्थी मिळून समोर त्या ठिकाणी उंची घेतलं जात आहे। 168 सेंटीमीटरपेक्षा जर 1 सेंटीमीटर जरी उंची कमी असेल तर आपल्याला फेल केलं जाते, अपात्र केलं जाते, आपल्याला रिजेक्टेड स्लिप त्या ठिकाणी दिल्या जाते, ठीक आहे। तर तिथं पर्चेस आपल्याला दिल्या जाते फेलची। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मिळून छाती त्या ठिकाणी 77 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे आणि यापेक्षा जर आपली कमी असेल तर आपल्याला फेल केलं जाते, अपात्र केलं जाते, पॉईंट दिला जाते, ठीक आहे। त्यानंतर त्या ठिकाणी होते वजन आपलं 50 किलोच्या वरतं असलं पाहिजे। 50 किलोच्या जर खाली असेल तर आपल्याला पॉईंट दिला जाते, फेल केला जाते, अपात्र केला जाते, ठीक आहे। तर पॉईंट आपल्याला त्या ठिकाणी दिला जाते, डायरेक्ट फेल करून दिलं जाते, एक लक्षात ठेवा। तर वजन आपलं 50 किलोच्या वरतं असलं पाहिजे। 50 किलोच्या खाली जर असेल तर फेल केलं जाते। तर ज्यांचं सुद्धा 50 किलोपेक्षा वजन जर कमी असेल, 1 किलो अर्धा किलो जरी कमी असेल तर एखादा डझन केळं न्या। रनिंग काढल्यानंतर पुलअप्स काढल्यानंतर एखादा डझन तिथं केळं खा, जेणेकरून तेवढं आपलं वजन वाढणार आहे एखाद्या किलो आणि आपण वजनात त्या ठिकाणी बसणार आहे। हे काही प्रक्रिया झाल्यानंतर त्या ठिकाणी मुलांची रातभर त्या ठिकाणी डॉक्युमेंट ऑप्शनची प्रक्रिया चालू राहत आहे। डॉक्युमेंट ऑप्शनला आपला कोणकोणते डॉक्युमेंट लागत आहे तर हॉल तिकीट लागत आहे, आधार कार्ड लागत आहे, 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, TC त्याला शाळा सोडला दाखला सुद्धा म्हटलं जाते। शाळा सोडला तर दाखला जर नसेल तर कॉलेजमधलं बोनाफाईड न्या। त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेट लागत आहे, डोमिशियल लागत आहे, ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना लागत नाही कास्ट सर्टिफिकेट, ठीक आहे। आणि त्याचबरोबर आपल्याला जे या ठिकाणी पोलीस पाटलाचा रहिवासी दाखला, त्याचबरोबर सरपंचाचा रहिवासी दाखला, त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी जे विद्यार्थी मिळवणं कॅरेक्टर सर्टिफिकेट, पोलीस स्टेशनमधलं अनमॅरिड सर्टिफिकेट आणि पासपोर्ट फोटो त्या ठिकाणी न्या। फोटो आपल्याला सोबत न्यायचे, 40 फोटो राहू द्या। ज्या दिवशी रनिंग काढली त्या दिवशी 20 फोटो लागते आणि मेडिकलच्या दिवशी 20 फोटो लागते। आणि मेडिकल आपलं 1 दिवस नंतर आपलं मेडिकल त्या ठिकाणी होते। आज जर रनिंग काढली तर परवा आपलं मेडिकल होणार आहे। अशा प्रकारे त्या ठिकाणी मेडिकल होत आहे। त्याचबरोबर जे नोटरी आपल्याला त्या ठिकाणी लागणार आहे तर वकिलाच्या घरी जाऊन आपल्याला नोटरी करायची आहे, एक लक्षात ठेवा। तहसीलमधली नोटरी चालणार नाही आहे। ज्यांनी सुद्धा नोटरी केली नसेल तर करून घ्या, कारण की नोटरी या ठिकाणी लागणार आहे। वकिलाच्या घरी जाऊनच आपल्याला या ठिकाणी नोटरी करायची आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। अशा प्रकारे ग्राउंडच्या अंदरची प्रक्रिया आहे। आणि त्याचबरोबर जे डॉक्युमेंट लागत आहे प्रत्येकीच्या 2-2 झेरॉक्स त्या ठिकाणी लागून राहिले। प्रत्येक हे मी तुम्हाला डॉक्युमेंट सांगितले हे सर्व ओरिजिनल आहे आणि प्रत्येकीच्या 2-2 झेरॉक्स आहे। आजच्या घडीचा थांबतो। चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट्स